हेलो, गुड इवनिंग फ्रेंड्स। दिस इज़ आकाश अलमुले वंस अगेन आपका मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत आहे। बघा मित्रांनो, जे DMERची जी एक्झाम झाली सगळ्या पदांसाठी, इथे सगळ्या पदांसाठी ओके, सगळे पद यामध्ये तुम्ही जे 12 जूनपासून ते 20 जूनमध्ये जे एक्झाम झाली, जी एक्झाम घेतली होती TCS कंपनीमार्फत गट क ची ओके, जे राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद आणि होमिओपॅथिक जी विद्यालय आणि मानसिक आरोग्य केंद्र याच्यासाठी ज्या एक्झाम झाल्या ओके, त्यासाठी विविध जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी एक्झाम घेण्यात आल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने तांत्रिक व अंतरांत्रिक व परिचर्या संवर्गातील हे बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की संवर्गातील मागासवर्गीय उमेदवारांनी उन्नत व प्रगत गटामध्ये मोडत नसल्याचे प्रमाणपत्र हे शासन पत्र क्रमांक ओके, जे दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजीच्या पत्रामधील निर्देशानुसार उमेदवारांनी दिनांक 25/5/2023 पर्यंत अथवा कागदपत्र पडताळणीवेळी सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले वैद्य उन्नत व प्रगत गटामध्ये मोडत नसल्याचे प्रमाणपत्र सादर केले आहे ओके, अशा उमेदवारांना पात्र ठरवण्यात आलेले आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी ओके। बघा एक खूप मोठी बातमी आहे ओके ओके। मला वाटतं जी एलिजिबल जी लिस्ट आली होती, एलिजिबल आणि नॉन एलिजिबलची जी लिस्ट आली होती सगळ्या प्रवर्गासाठी, सगळ्या ज्या एक्झाम झाल्या होत्या वेगवेगळ्या खात्यातील, म्हणजे DMERच्या अंडरमध्ये जसं फार्मासिस्ट असो, फिजिओथेरपिस्ट असो, लॅब टेक्निशियन असिस्टंट असो की सगळेच ओके, सगळेच म्हणजे यामध्ये सेंट्री इन्स्पेक्टर असो की सगळ्या प्रकारचे जे पद होते त्यांच्यासाठी जेव्हा लिस्ट लागल्या होत्या त्यावेळी बऱ्याच विद्यार्थ्यांचं ज्यांच्याकडे 25/5 ही एक्झाम फॉर्म भरण्याची आपली शेवटची तारीख होती 25/5/2023, तोपर्यंत ज्यांच्याकडे NCL होतं, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, म्हणजे मागासवर्गीयामध्ये NCL आणि EWSची गोष्ट करतात की ज्यांना हा 2 सर्टिफिकेटमुळं नॉन एलिजिबल करण्यात आलं होतं ओके, त्यासाठी लिस्ट पण लावण्यात आली होती की एलिजिबल अँड नॉन एलिजिबलची। बट आता शासनाने हे एक प्रमाणपत्र, शासन प्रमाणपत्र संकीर्ण नंबर हे तुम्ही शोधू शकता, दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी याच्यावर एक मीटिंग झाली होती। मला वाटतं की जेव्हा आपण व्हिडिओ बनवला तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे NCL ज्यांच्याकडे नव्हतं त्या विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने या आपापल्या याच्यानी व्यवस्थित आपले मुद्दे या जे पण GR आहेत, शासनाचे जे GR होते जे फेब्रुवारी 2023चा आणि 9 मार्चचा पण एक GR होता, 9 मार्चचा सुद्धा तो सुद्धा दाखवतो। याच्यामध्ये हा GR मध्ये म्हटलं होतं की जर तुम्हाला त्या वित्तीय वर्षामधील NCL किंवा EWS सर्टिफिकेट आहे तर ते पूर्ण फायनान्शियल इयरसाठी पकडण्यात येईल। बट आता DMERची जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट आली होती तर ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये DMERनी मेन्शन केलं होतं की त्यामध्ये की जोपर्यंत जे अर्जाची शेवटची तारीख असणार जी होती 25/5/23 पर्यंत, तिथेपर्यंतच जर तुमच्याकडे त्याच्या पूर्वीचं किंवा त्या डेटचं जर NCL असेल तुमच्याकडे किंवा EWS असेल तरच आम्ही तुम्हाला त्या म्हणजे त्या संवर्गामध्ये त्या संवर्गातील उमेदवारांनाच आम्ही म्हणजे एलिजिबल करू ओके, म्हणजे पोस्टिंगसाठी या ऑर्डरसाठी। बट सध्याच्या परिस्थितीमध्ये हे जे 2 GR आहे, हा 2 GRचा एक संदर्भ होता ओके, हा GRचा संदर्भ होता, प्लस शासनाची एक बैठक झाली, बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने आपापल्या आमदार खासदार असो की त्यांच्या पद्धतीने निवेदन दिले शासनाला आणि त्या अनुषंगाने हे एक पत्र क्रमांक लिहिलेला आहे 29 डिसेंबर 2023 रोजी। यावर डिसिजन घेण्यात आलं की जे विद्यार्थी ज्यांच्याकडे 25 पर्यंत म्हणजे 25/5 पर्यंत किंवा कागद पडताळणी ज्यावेळी झाली त्यावेळी जर त्यांच्याकडे वैद्य उन्नत व प्रगत गटामध्ये मोडत नसल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते ओके, म्हणजे DVच्या वेळी सुद्धा जर तुम्ही म्हणजे
जर NCL सर्टिफिकेट किंवा EWS सर्टिफिकेट दिलं असेल तरीही सुद्धा आता ते तुम्हाला व्हॅलिड ठरवण्यात आलेलं आहे. ओके, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी DMERची एक्झाम दिली. फक्त नर्सिंग नाही, नर्सिंग व्यतिरिक्त ही इतर पदं भरपूर होते. सगळ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे की अकॉर्डिंग टू दॅट आता तुम्ही जरी NCL EWS तुम्ही DVच्या वेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी सुद्धा जर दिला असेल तरी तुम्ही आता एलिजिबल आहात. आता तुम्ही एलिजिबल आहात कशासाठी? आता ऑर्डर घेण्यासाठी. ओके, तुम्हाला ऑर्डर मिळेल. ओके, म्हणजे एलिजिबल नॉन एलिजिबल लिस्टमध्ये तुमचं नाव आलं म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं असं नाही आहे. ओके, बट अकॉर्डिंग टू द मेरिट लिस्ट, ओके, अकॉर्डिंग टू द मेरिट लिस्ट आणि मेरिट लिस्ट प्लस कास्टच्या ज्या रिझर्वेशनच्या ज्या जागा होत्या, ओके, ज्या जागा, ओके, त्या अनुषंगाने जर त्यामध्ये तेवढ्या लोकांची जर गरज असेल त्या पद्धतीनं ते काय करतील, आपापल्या कास्टच्या ज्या जागा आहेत जसं OBC असो, SBC असो, ओके, NT, CBD, ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला SC आणि STचा तर काही फरक नाही, यामध्ये NCLची गरज नव्हती. त्याच्यानंतर EWS जे आहे ते OBC, SBC, NT, CBD, EWS, ओके, ते यांच्यासाठी ज्यांना NCL जे सर्टिफिकेट होतं या ज्या वुमन कॅन्डिडेट आपल्या कॅटेगरीमधून त्यांनी रिझर्वेशन ऑप्ट केलं होतं, ओके, ज्यांना NCL लागतं त्यांना सुद्धा त्यांच्याकडे त्यावेळी NCL नसेल, बट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी जर त्यांनी 25 तारखेच्या नंतरचं सुद्धा पर्यंत अथवा त्याच्यानंतरचं सुद्धा जर असेल पडताळणीच्या वेळीसुद्धा सर्टिफिकेट जर त्यांनी जमा केलं असेल तर अशा विद्यार्थ्यांना आता त्यांनी काय ठरवलेलं आहे, पात्र ठरवलेलं आहे, म्हणजे एलिजिबल ठरवलेलं आहे. ओके, तर ही फार मोठी महत्त्वाची बातमी आहे DMERच्या कॅन्डिडेटसाठी, DMER ॲस्पिरंटसाठी. आता मी तुम्हाला एक GR दाखवतो की तो GRचा सुद्धा याच्यामध्ये एक फायदा झाला, त्यामुळंच हे परिपत्रक DMERला काढावं लागलं. यामध्ये तुम्ही शासन परिपत्रक तुम्हाला कळतं आहे. याच्यामध्ये काय झालेलं, विमुक्त, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्गीय, उन्नत आणि प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याची पडताळणी करण्यासाठी उमेदवाराचे त्या वित्तीय वर्षातील नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र गृहीत धरण्यात यावे. ओके, 9 मार्च 2023चा हा GR होता. सोबतच एक GR त्याच्यापूर्वी पण निघाला होता. ओके, याच्यामध्ये संदर्भ किंवा वाचा तुम्हाला बघू शकता तुम्ही. ओके, याच्यामध्ये शासन शुद्धीपत्रक सुद्धा 17 फेब्रुवारी 2023 म्हणजे 17 फेब आणि 9 मार्च याला 2 असे GR निघाले होते की जे 2013चं GR होतं हे म्हणत होतं की NCL किंवा EW जे सर्टिफिकेट आहेत ते ॲडव्हर्टाइजमेंटच्या शेवटच्या तारखेचं असायला पाहिजे, या तिथंपर्यंतचं असायला पाहिजे त्या वित्तीय वर्षाचं. या ॲडव्हर्टाइजमेंट नंतर जर तुम्ही NCL करत असाल तर ते मान्य करण्यात येणार नाही. पण याच्यावर सुधारित करून त्यांनी एक शासन शुद्धीपत्रक त्यांनी 17 फेब्रुवारी 2023ला पण काढलं आणि 9 मार्चला सुद्धा काढलं. तर 9 मार्चचं शुद्धीपत्रक आपण बघूया त्यांनी काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये. ओके, याच्यामध्ये सरळ मुद्दा क्रमांक 3 बघूया म्हणजे आपल्याला जास्त वेळ न घेता. एखाद्या पदाकरता अर्ज दाखल करायची स्वीकारण्याची अंतिम तारीख व त्या पदाकरता निश्चित करण्यात आलेली विशिष्ट निर्णायक तारीख ही संबंधित उमेदवारांना उन्नत व प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याची पडताळणी करण्यासाठी गृहीत धरण्यात यावे. हा मुद्दा क्रमांक 3 तुम्हाला दिसतो. हे कुठला 2013चा हे जे GR आहे त्यानुसार. ओके, इथे सुद्धा 2013चं काय म्हणते, निर्णायक तारखेस तीच पडताळण्यास म्हणजे ती मोडत नसल्याची पडताळणी करणं म्हणजे शेवटची तारखेला. ओके, बट त्याच्यामध्ये उपरोक्त परिच्छेद नंबर 2, ओके, नंबर 2 आणि 3, ओके, नंबर 2 आणि 3 कसा वाचा याच्यात सुधारणा करण्यात आली नंबर 2, 3 मध्ये सुद्धा. ओके, 1 आणि 3 मध्ये. तर आता काय म्हटलेला हा मुद्दा वाचा तुम्ही. याच्यामध्ये म्हटलेला आहे की जे 9 मार्चचा जो GR आहे शासन शुद्धीपत्रक आहे ते म्हणजे संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी एखादा पदाकरिता अर्ज दाखल करण्याची स्वीकारण्याची अंतिम तारीख किंवा त्या पदाकरिता निश्चित करण्यात आलेली विशिष्ट निर्णायक तारीख ज्या वित्तीय वर्षात येते त्या वित्तीय वर्षातील उमेदवाराचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र गृहीत धरण्यात यावे. बघा, 9 मार्चचा GR म्हणतो की जरुरी नाही आहे की तुम्ही शेवटची तारखेचं 25/5/2023चं सर्टिफिकेट हवं. ते म्हणतं की तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी किंवा
त्या त्या फायनान्शियल इयरमध्ये जर ॲडव्हर्टाइजमेंट 2023ची होती तर म्हणणं आहे की 1 एप्रिल 2023 ते तुम्ही 31 मार्च 2024पर्यंत जे पण सर्टिफिकेट काढाल ते सर्टिफिकेट तुम्हाला व्हॅलिड आहे, तर तुम्हाला म्हणजे उन्नत गट आणि प्रगत गटामध्ये तुम्ही मोडत नसाल असं स्वीकारण्यात येईल असं म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजे त्या पर्टिक्युलर फायनान्शियल इयरमधलं जरूर नाही की तुमची ॲडव्हर्टाइजमेंट 25 तारखेची शेवटची तारीख, तुम्ही जरी ती 1 जूनमध्ये काढली, जुलैमध्ये काढली तरीसुद्धा ती आता मान्य करत आहे DMER. आणि आता लवकरच मला असं वाटतं की एक सुधारित लिस्ट पडेल एलिजिबल आणि नॉन एलिजिबलची सुधारित लिस्ट लवकरच एक साधारणतः 2 to 3 डेजमध्ये ही लिस्ट पडेल. 2 ते 3 दिवसामध्ये सुधारित जी एलिजिबल नॉन एलिजिबल लिस्ट पडणार. आणि त्यानंतरच आपल्या कॅटेगरीनुसार जे तुमचं ऑर्डर्स आहे ते द्यायला सुरुवात करतील. आणि तरीसुद्धा जे ओपनचे जे कॅन्डिडेट आहे ज्यांना 900पर्यंत SML पर्यंत ऑर्डर देण्यात आलेले आहे ते पुढेही सुद्धा चालू, उद्या किंवा परवापासून हे सुद्धा ऑर्डर सुरू होतील देण्यामध्ये. मला वाटते मे बी काही अधिकारी नसल्यामुळं किंवा कुठले सुट्ट्या मधामध्ये 3-4 दिवस सतत आल्यामुळं हे ऑर्डर आले नाही, बट डेफिनेटली उद्यापासून ऑर्डर मिळतील. आणि बाकी कॅटेगरीनुसार सुद्धा ऑर्डर लवकरच एक साधारणतः 6 डेच्या आसपास कॅटेगरीनुसार ऑर्डरसुद्धा येणं चालू करेल. होप सो. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा, सगळ्यांपर्यंत व्हिडिओ जाऊ द्या. आता दुसरी गोष्ट की बरेच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये की सर आमच्याकडे 25/5/2023ला ज्यावेळी शेवटची तारीख होती आमच्याकडे NCL किंवा EWS सर्टिफिकेट नव्हतं, मग आम्ही काय करायला पाहिजे. हा सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा म्हणजे आम्ही काय करायला पाहिजे. आम्ही तर फक्त ॲडव्हर्टाइजमेंट, कारण ॲडव्हर्टाइजमेंट कशी होती आता बघा, मला माहिती आहे हे या विद्यार्थ्यांसोबत अन्याय होणार, याच्यापूर्वी यांच्यासोबत हे झालेलं आहे. आता बघा यांनी लेटर दिलं, यांचं काम झालं. मला असं म्हणायचं की तुम्ही सुद्धा एक अर्ज देऊ शकता की बघा ॲडव्हर्टाइजमेंट काय म्हणते. ॲडव्हर्टाइजमेंट म्हणत होती की शेवटच्या तारखेचं NCL पकडू. आमच्याकडे NCL नव्हतं, ॲडव्हर्टाइजमेंट असं कुठंच मेन्शन केलं नव्हतं की त्या वित्तीय वर्षातलं ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे आम्हाला NCL EWS लागेल, तर आम्ही सुद्धा त्या पर्टिक्युलर कॅटेगरीमधून फॉर्म भरू शकलो असतो. असे बरेच विद्यार्थी आहेत. असे बरेच विद्यार्थी आहे की ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नसल्यामुळं त्यांनी त्या वित्तीय वर्षातलं म्हणजे असं ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये लिहिलेलं नव्हतं की त्या वित्तीय वर्षातलं चालेल, त्यांनी फक्त शेवटची तारीख लिहिली, सर्टिफिकेट नसल्यामुळं मुलांनी ते ओपनमधून फॉर्म भरला. बऱ्याच विद्यार्थ्यांनी ओपनमधून फॉर्म भरलेला आहे. तर मी तुम्हाला सुद्धा सांगतोय की तुम्ही सुद्धा तुमच्या परीनं जसं होईल तसं एक ॲप्लिकेशन DMERला निवेदन द्या की ॲडव्हर्टाइजमेंट काय म्हणते. ॲडव्हर्टाइजमेंटनुसार आम्ही ॲप्लिकेशन भरलं, आमची काय याच्यामध्ये गलती आहे. ना हे बघा शेवटी ॲडव्हर्टाइजमेंटवर काय लिहिलं असतं ते बघून आपण फॉर्म भरतो. गव्हर्नमेंटचे GR वेळोवेळी येत असतात, प्रत्येक वर्षाला येत असतात, सुधारणा होत असतात. नोबडी नोज अबाउट द GR. कारण हे बघा हे GR शोधणं हे करणं का जेव्हा गरज आहे आपण शोधतो, बट कसं आहे ते GR त्यांनी शेवटी टाकला होता, त्याच्यामध्ये मेन्शन केलं होतं त्यांनी, त्या अनुषंगाने तुम्ही भरलात. तर ज्यांच्याकडे NCL EWS नव्हतं त्यांनी ओपनमधून फॉर्म भरला. अशा सुद्धा विद्यार्थ्यांना मी निवेदन करेन की जर तुम्हाला वाटत, कारण मला माहिती आहे शेवटी तुमचा प्रश्न आहे तर आमची काय गलती आहे, डेफिनेटली तुम्ही सुद्धा DMERला ॲप्लिकेशन द्या, तुमच्यासुद्धा आमदार खासदारांथ्रू हे लेटर जाऊ द्या. आणि पुढचं जे पण आहे, कारण आपण कुणालाही अडवू शकत नाही, प्रत्येकाला आपापला राईट आहे, प्रत्येकाला आपापल्या बाजू मांडण्याची मुभा आहे. आपल्या संविधानाने आपल्याला सगळ्यांना हक्क दिलेला आहे. मी कुणी नाही आहे असं ठरवणारा, मी कुणीही नाही की असं ठरवणारा करू नका करा. नाहीतर तुम्ही मला प्रत्येक गोष्टीमध्ये हे करता की नाही तुम्ही सांगता म्हणून असे करतात, नाही असं नाही आहे. तुम्हाला जे योग्य वाटते तो निर्णय तुम्ही घ्या आणि DMERला ॲप्लिकेशन देऊ शकता. बाकी जे नॉन एलिजिबल होते आता ते सगळे एलिजिबल होतील या नवीन परिपत्रकामुळं. तो होप सो. थँक्यू. लवकरच भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.